हॅलो नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ह्या आधीचा इंट्रो व्हिडिओ मी बनवलेला, तुम्ही अजूनही तो पाहिला नसेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक देते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. म्हणजे एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ सिरीजवार पाहिले की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. जर एखादाच व्हिडिओ तुम्ही मध्ये आधी पाहिला तर काय गोष्ट चालली आहे किंवा मी काय सांगते हे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुम्ही माझी सिरीज जी आहे पूर्ण प्लेलिस्ट ती पहिल्यापासून नक्की एकदा चेकआउट करा. तर चला फ्रेंड्स, आज मी अशी काही गोष्ट सांगणार आहे की जे नवीन यूट्यूबर आणि म्हणजे नवीन यूट्यूबर ज्यांनी ऑलरेडी चॅनल ओपन केलाय आणि ज्यांना चॅनल ओपन करायचा आहे पण मग काही क्वेश्चन असतात मनात, तर ह्या गोष्टीसाठी मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा माझा यूट्यूबचा पूर्ण प्रवास, माझ्या अडचणी आणि त्यावरती तुम्ही आवर्जून स्वतःचे काही क्वेश्चन कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. त्याचे सुद्धा मी आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मी कशा अडचणींना म्हणजे सॉल्व्ह केल्या, अडचणी माझ्या आयुष्यात आलेल्या आणि मी त्याच्यातून पुढे कशी निघले ते हेच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि ज्या काही गोष्टी मी चुकीच्या केल्यात किंवा मी जिथे चुकली आहे त्या गोष्टी मी कशा सुधारवल्या तर त्या सुद्धा शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी आधीच समजतील आणि तुमच्याकडून त्या चुका होणार नाही. तर आता पहिली गोष्ट म्हटलं तर यूट्यूब. आता यूट्यूब विषयी जर बोलायचं झालं तर फक्त मला यूट्यूब हा वर्ड माहिती होता की जिथे आपल्याला व्हिडिओज पाहायला भेटतात, पण असं कधीच माहित नव्हतं की कोणीतरी हे व्हिडिओ बनवतात किंवा ते व्हिडिओ अपलोड करतात, इथे ब्लॉगिंग चालतं, इथे त्यानंतर कॉमेडी वगैरे चालतं, असं काहीही माहिती नव्हतं. कारण यूट्यूब मी तेवढं कधी पाहत नव्हते. फक्त जर काही आपल्याला बिझनेस रिलेटेड किंवा आपल्या सिलेबस रिलेटेड क्वेश्चन लागत असेल तरच मी यूट्यूब पाहायची. यूट्यूबचा मला फक्त एक वर्ड माहिती होता. तर पुढे सांगते, मी जॉब करत होते तर त्या ठिकाणी माझ्या जी टीम होती त्या टीममध्ये एक मुलगा होता. तो माझ्या भावाचा बेस्ट फ्रेंडही होता आणि हळूहळू आमची ओळख सुद्धा होत गेली. आमचं छान जमायला लागलं, आमचे विचार पटायला लागले आणि ॲक्च्युली तो मुलगा जो होता तो डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करत होता. तर त्यामुळे त्याला डिजिटल मार्केटिंगचं सगळं नॉलेज होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा स्वतःचा यूट्यूब चॅनल होता. तर त्याचा स्वतःचा यूट्यूब चॅनल होता. मग ऑफिसमध्ये जेव्हा कधी फंक्शन असायचं त्यावेळेस मग मी माझ्या स्वराजला ऑफिसमध्ये घेऊन जायची माझ्या. का तर मला असं वाटायचं की त्याला पण तो एक जो ऑफिस झोन कसा असतो, कसे लोक असतात, काय असतं, तर हे सगळं मला त्याला दाखवायचं होतं आणि ती अपॉर्च्युनिटी मला भेटत होती. म्हणून मी माझ्या मुलाला माझ्यासोबत ऑफिसला घेऊन जायची माझ्या. तर तिथे त्याचं नाव होतं, जे कोणी मला यूट्यूबबद्दल सुचवलं, विनायक कुमार. तर मला विनायकने असं सांगितलं की ताई, तो मला ताई म्हणायचा आणि ही सगळी आपुलकीची गोष्ट होती. तो म्हणायचा मला ताई. तर ताई, तुमच्या मुलामध्ये खूप सारे गुण आहेत, खूप सारे कौशल्य आहे, तो खूप छान बोलतो सुद्धा, तर तुम्ही का नाही मग त्याला जे येतंय ते तुम्ही यूट्यूबवरती शेअर करा. मी म्हटलं याचा काय फायदा होईल? तो म्हटला तुमच्या मुलाची एक तर ग्रोथ पण होईल, कॅमेरा फेस करायची सवय लागेल आणि त्यालाही छान वाटेल. तर म्हटलं पाहूयात आपण करून. कारण तोपर्यंत माझा मुलगा स्वराज स्कूलला जात नव्हता. मग आम्ही काय केलं, त्याला बायजूस घेतलेलं होतं, त्यामुळे आम्ही त्याचा घरीच तेवढा स्टडी करून घ्यायचो. तर मग त्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आम्ही शिकवल्या होत्या. मग त्याने ते पाहिलं होतं. बरं म्हटलं चालते. मग अशी एक महिनाभर आमच्या डोक्यात कन्सेप्ट आली. मग मला त्याने काय सांगितलं की ताई, थोडे व्हिडिओ तुम्ही आधीच बनवून ठेवा, म्हणजे कसं एकदा आपण यूट्यूब चॅनल चालू केला की मग आपल्याला दररोज वेळ असेल नसेल त्यावेळेस आपल्याकडं व्हिडिओ असतील. म्हटलं ठीक आहे. मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मी व्हिडिओज बनवले पण. मग त्यानंतर आम्ही एक यूट्यूब चॅनल ओपन केला. मी शॉर्ट व्हिडिओ बनवायची. मग मी शॉर्ट व्हिडिओ बनवायची. पण काय व्हायला लागलं की आम्ही चॅनल चालू पण केला, व्हिडिओज टाकायला पण सुरुवात केली, पण कुठेतरी पुन्हा असं व्हायला लागलं की स्वराजला म्हणजे मला त्याच्यावरती नाही का त्याच्याकडून व्हिडिओ बनवून घ्यायचा, तो चांगला झाला पाहिजे याच्याने मी त्याला खूप कष्ट करायला लावायची आणि माझ्याकडे जॉबमुळे तेवढा वेळ राहत नव्हता. मग ते कुठेतरी आमचं अनबॅलन्सिंग व्हायला लागलं. मग स्वराज कुठेतरी त्या गोष्टीचं थोडंसं प्रेशराईज झाल्यासारखा बोलायचा किंवा घाबरायचा कॅमेरा समोर यायला. मग ते कुठेतरी मला मला रिग्रेट झालं की नाही, आपण मुलावरती त्याचं जे बालपण आहे कदाचित तो डिप्रेशनमध्ये जाईल किंवा तो थोडासा घाबरून राहील, त्याच्यापेक्षा ही गोष्ट नको. कारण मला माझ्या बाळाला बळजबरीने कोणतेही काम त्याच्याकडे करून घ्यायचं नव्हतं. स्वइच्छेने तो जे बोलल, जे म्हणत ते मला करायचं होतं. तर मग आम्ही थोडा दिवस त्याचा तो चॅनल चालवला. त्यानंतर मी लॉंग व्हिडिओ बनवायला लागले. पण त्यावेळेस मला यूट्यूब विषयी काही आयडिया नव्हती की व्हिडिओज कसे टाकायचे. तो सगळ्या गोष्टी मला विनायक सांगायचा. त्यामुळे व्हिडिओज कसे टाकायचे, कसे शूट करायचे याचं मला नॉलेज नव्हतं किंवा थंबनेल किंवा टायटल वगैरे काय टाकायचं. आणि मी स्वराचे मोस्टली व्हिडिओ फक्त जे काही LKGच्या मुलांना सिलेबस वगैरे असतो, संडे मंडे पोएम वगैरे ह्या गोष्टींवरतीच मी बनवायला सुरुवात केली. अजूनही तो चॅनल आहे यूट्यूबवरती स्वराजचा.
मी त्याला कंटिन्यू केलेलं नाहीये पुढे. तर मग आम्ही हळूहळू तसं बनवायला लागलो. पण जेव्हा कळलं की स्वराज पण खूप इरिटेट होतोय किंवा मी पण त्याच्यावरती प्रेशर टाकते, तर मग ते मला चांगलं वाटलं नाही. मग मी तो चॅनल तिथे थोडा पॉज केला आणि लाँग व्हिडिओ कसे बनवायचे हे माहीत नसल्यामुळे मी लाँग व्हिडिओ पण जसा शॉर्ट बनवतो त्या प्रमाणातच मी व्हिडिओ शूट करायची. त्यामुळे मग माझ्या चॅनलला ग्रोथ भेटली नाही किंवा माझे सबस्क्रायबरही वाढत नव्हते. जवळपास 1 महिना मी त्याच्यावरती काम केलं. मग मी तिथे पॉज घेतला. त्याच्यानंतर मी खूप दिवस पॉज घेतला आणि मग जॉब वगैरे म्हटल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी होत नाही. मग त्यानंतर मी पुन्हा स्वराचा दुसरा चॅनल ओपन केला की ज्याच्यामध्ये मी ठरवलेलं की त्याच्या जे हॅप्पी पॉईंट्स आहेत ते मी टाकेल. पण त्याही चॅनलला तेवढी काही ग्रोथ भेटली नाही. मग असं जवळपास माझं 1 वर्ष ते दोन्ही चॅनलमध्ये गेलं. विचार करण्यात, व्हिडिओ क्लिक करून ठेवण्यात आधीच, त्यानंतर चॅनल चालू करण्यात, पुन्हा 1 महिना त्याला कंटिन्यू करण्यात. अशा ह्या गोष्टी गेल्या. पण जेवढं पाहिजे तेवढं आम्हाला त्याच्यात अचिव्हमेंट म्हणतो ना, ती व्यवस्थित भेटत नव्हती किंवा जो एक एन्जॉय असतोय तोही भेटत नव्हता आणि सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्यामुळे मग ती दोन्ही चॅनल माझी तिथेच स्विच झाली आणि मी तिथेच यूट्यूब चालवायचं म्हणून मी स्टॉप झाले की मला यूट्यूब चालवायचं नाही. तर अशा प्रकारे ही माझी पहिला व्हिडिओ होता. आता ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेन की माझा तिसरा चॅनल मी कसा ओपन केला. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि पुढची सिरीज पाहायला विसरू नका, कारण पुढे मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर तुम्हाला माझा यूट्यूबचा जीवन प्रवासही मी सांगणार आहे आणि त्यानंतर माझी जी यूट्यूबचं स्ट्रगल आहे ते सुद्धा शेअर करणार आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी डीपमध्ये सांगणार आहे. तर चला फ्रेंड्स, मग आपण इथे थांबूया. तर श्री गुरुदेव सर्वांना.